तर नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? येस. तर आज मी निघाले होते पनवेलला थोडासा नट्टापट्टा करायला. तर पनवेल स्टेशनवरून मी त्यानंतर रिक्षा घेतली आणि रिक्षा करून मी निघाले होते वेदाताईच्या घरी, जी मेकअप आर्टिस्ट आहे. तर येस, तर मी बाकीचा व्हिडिओ केला नाही कारण विद्या मॅडम आमच्या खूपच लवकर पोहोचल्या होत्या आणि त्या जाऊन हॉटसेटवरती बसल्यासारखं मस्त बसल्या होत्या. आणि ही आहे वेदाताई, जी खूप छान मेकअप करते. मेकअप आर्टिस्ट आहे आणि एकदम सटल लुक आपल्याला जसा हवा आहे तसा अगदी मेकअप करते. स्मूथली हात तिचा चालतो ना, त्यावेळेस बापरे खूप छान वाटतं. आणि असा तिने विद्या मॅडमचा मेकअप चालू केला होता. तर तुम्ही बघू शकता किती छान मेकअप करते ती. आणि ॲट दी एंड मेकअप झाल्यानंतर तिने हेअरस्टाईलला सुरुवात केली होती. अगदी हेअरस्टाईल पण तिने खूप छान केली होती, मस्तच कर्ल्स केले होते आणि त्यानंतर मग मागे बन केला होता. आणि त्यानंतर मग होता तिचा साडीचा पार्ट. तर नऊवारी साडी तिला नेसायची होती आणि मग तिनं ती नऊवारी साडी नेसवली. त्यानंतर मग पारंपरिक आपले दागिने, आणि दागिने तुम्ही बघू शकता किती छान आणि सुरेख आहेत. तर हे स्वतः वेदाताईने हँडमेड केलेले दागिने आहेत. ती स्वतः हे सुरेख बनवते दागिने. तर हा होता विद्या मॅडमचा फायनल लुक. तुम्ही बघू शकता खूपच छान झालेला आहे मेकअप आणि मला तो खूप आवडला होता. पण मला उत्सुकता लागलेली की माझा मेकअप ती कधी करणार आहे. आणि त्यानंतर वेळ आली होती की माझी हॉटसेटवर बसण्याची. आणि त्यानंतर वेदाताईचा जो हात माझ्या चेहऱ्यावरून इतका स्मूथली फिरत होता तर असं वाटत होतं मस्त झोपून घ्यावं. पण खूप छान ती मेकअप करते. विद्या मॅडमचा मेकअप करताना तर मी बघितलंच होतं, तसाच ती माझाही मेकअप करत होती अगदी छान. आणि कारण माझी स्किन ही ड्राय असल्यामुळे तिला खूप टफ जात होतं, पण तरी पण तिने खूप छान मेकअप केला. जसा मला हवा होता अगदी तसाच ती मेकअप करत होती. आणि त्यानंतर मग लास्ट पार्ट होता तो म्हणजे हेअरस्टाईलचा. तर हेअरस्टाईल करण्यासाठी वेदाताईला खूप चॅलेंजिंग होतं कारण मी मूर्खपणा केला होता, हेअर वॉश केले नव्हते. आणि हेअर वॉश केले नव्हते त्यामुळे माझ्या डोक्याला खूप सारं तेल होतं आणि त्यामुळे ती कोणती मशीन माझ्या केसांवरती यूज करू शकत नव्हती. तर तरी पण तिने खूप छान हेअरस्टाईल केली. आणि त्यानंतर मग मला साडी वगैरे नेसवली, खूप छान मस्त साडी नेसवली होती तिने. ही साडीसुद्धा अगदी तिचीच होती. त्यानंतर माझी जी ज्वेलरी होती ती तिनं स्वतः हाताने बनवलेली ज्वेलरी होती. तर खरंच तिच्या हातात खूप कला आहे. आणि तुम्हाला जर अशा ज्वेलरीज हव्या असतील ना तर वेदाज हँडक्राफ्टेड म्हणून तिचं इंस्टाग्रामला पेज आहे. तर तुम्ही तिला नक्कीच DM करा आणि ऑर्डर करा. तुम्हाला खूप छान ज्वेलरीज तिथं पाहायला मिळतील आणि तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. त्यानंतर आम्ही आमच्या शूट लोकेशनवरती पोहोचलो होतो. आणि त्यानंतर मग मी विद्याताईचे असतील किंवा मग विद्याताई माझे असतील अशा आम्ही दोघींचेही एकमेकींचे फोटोज काढत होतो किंवा व्हिडिओज काढत होतो. असं मस्तपैकी आम्ही फोटो वगैरे काढले तिथे. त्यानंतर मग जे आमचे मेकअप आर्टिस्ट होते, आता जिने मेकअप केला आहे त्यामुळे आपला लुक हा प्रॉपर असावा याची काळजी वेदाताई अगदी खरंच खऱ्या मनाने घेत होती. आणि त्यानंतर मग आमचं शूट झालं आणि मग आता पॅकअप झालंय असं सगळ्यांनी म्हणून आम्ही तिथून निघालो. आणि आता आमचा पॅकअप झालेला आहे आणि तुम्ही असाच सपोर्ट करा आम्हाला आमच्या इन्स्टा आय डीला. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हिला, तिच्या पेजला नक्की सपोर्ट करा.